हॅलो, सगळ्यांना नमस्कार. आत्मवंदन. सगळ्या कुटुंबियांचं मी स्वागत करते आपल्या 8व्या आठवड्यामध्ये. महावतार बाबाजी, पितामह ब्रह्मर्षी, पत्रीजी यांना स्मरण करून प्रेम आणि प्रकाश पाठवत, आभार व्यक्त करत आपण आजच्या सत्राची सुरुवात करू. आपल्या सगळ्यांचं उच्चस्व, त्याचे अनेक आभार मानू. तुमच्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार. सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. थोडस माझ्या कॉम्प्युटरचं सेटिंग काहीतरी थोडं गडबड आहे, त्यामुळे मला आज लेट झालं आणि अजून पण ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करते. आपण सगळेजण तिसरा जो आपला धडा आहे तो वाचून मग त्यानंतर आपण आपलं ध्यान सुरुवात करू. पहिला आठवडा आपला जो होता, पहिला दिवस जो बघितला आपण, उजळणी सुरू आहे आपली. अम, सगळे जे युट्यूब वरून आपले जोडले जाणारे आपले सगळे जे कुटुंबीय आहेत त्यांना मी एक विनंती करेन की तुम्ही जरी ग्रुपमध्ये आलात तरी सुद्धा पहिल्या दिवसापासून, पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करा. कारण इथं आल्यानंतर काय होईल, अचानकच तुम्हाला हे मधलं जसं की आभा स्वच्छ करणं, लॉक करणं, याच्यामध्ये काही आहेत ना एक एक नाव, की जसं अनिमंत्रित प्रभाव म्हणजे काय, हे जसं आहे ह्या गोष्टी कळणार नाहीत. आणि हा अभ्यासक्रम जो आहे, तर मी पहिला तर हा बरोबर आहे, माझं हे एक सांगायचं राहिलं सगळ्यांना. सगळ्यात आधी जर हा व्हिडिओ कसा होतात की युट्यूबवरचे व्हिडिओ कधीही कुणाजवळही जातात. त्यामुळं जेव्हा आपण ग्रुपमध्ये येतो तरी मी ते एक डॉक्युमेंट बनवलेलं आहे जिथं सांगण्यात आलंय की तुम्ही पहिल्या आठवड्यापासून सुरुवात करा. पण तरी देखील बऱ्याच वेळेला असं होतं की जे सुरू आहे आता, ग्रुप जिथं पोहोचलाय, आपण सगळेजण 8व्या आठवड्यापर्यंत आलेलो, उजळणीपर्यंत. त्या पण काही गोष्टी आपण ग्रुपवर शेअर करतो आणि त्यामुळं नवीन लोकांना समजत नाही की नेमकं हे म्हणजे काय, किंवा ह्याचा अर्थ काय. तर असं मध्येच जॉईन न करता, म्हणजे ते न बघता, हा अभ्यासक्रम ज्या पद्धतीने अभ्यास करायला सांगितलाय बाबाजींनी, तो प्लीज फॉलो करा. कारण तो जो एक अभ्यासक्रमाचा स्ट्रक्चर आहे ना, ते केल्यानंतरच आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील. जसं आपल्या मिताली ताई आहेत, अजून अनेक जण आहेत जे पहिल्यापासून अभ्यास करतायत. जरी आपण पुढे इथला आपला जो ग्रुप आहे, जे पहिल्यापासून या अभ्यासक्रमात आहेत, 16 मार्चला आपण सुरू केलंय, तर आपलं थोडं पुढे गेलेलं आहे 8व्या आठवड्यापर्यंत. पण जी नवीन लोक येतील ती पहिल्यापासून करतील. तर हे हे पुढे गेलेत असं समजून मध्येच उडी घेऊ नका, मी तर म्हणेन. कारण हे मग असं होईल की एवढा छान अभ्यासक्रम आहे, हा आत्मसाक्षात्काराचा अभ्यासक्रम आहे, आणि आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी मिस होतील की जर आपण मध्येच कुठेतरी दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात आलो तर. तर आपल्याला काही कॉम्पिटिशन नाहीये, कुणाबरोबर तुलना नाहीये. आपण जिथं आहोत तिथं योग्य आहोत. आपली तुलना ही स्वतःबरोबरच पाहिजे. काल मी कशी होते, आज मी कशी, राईट? माझ्यात काय बदल होतो एक एक दिवसांनी, एक एक क्षणांनी, एक एक मिनिटाला मला काय नवीन नवीन गोष्टी समजतात, माझ्या विचारांमध्ये काय सुधारणा होती. आता ह्या प्रवासामध्ये बरेच जण ग्रुप जॉईन करतात, जे थांबणार असतात, जे शिकणार असतात, ज्यांना घ्यायचं असतं ते थांबतात, बाकी सोडूनही जातात ग्रुप. त्यामुळं ह्या ग्रुपला आपल्याला काही लिमिटेशन नाही की नाही तुम्ही नाही जॉईन करू शकत, आणि जॉईन केलंच तर तुम्ही शेवटपर्यंत अभ्यासक्रम केलाच पाहिजे, हे काहीही लिमिटेशन आपल्या ग्रुपमध्ये नाहीये. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, जॉईन करा. तुम्ही जे काही घ्यायचे तुम्हाला घ्या. नसेल तुमचं मॅच होत तर तुम्ही ते सोडून पण ग्रुप जाऊ शकता. पण एक सांगायचा उद्देश असा आहे की ज्यावेळी आपण इथं आलो आणि काहीतरी एक बदल करायचा प्रयत्न करतोय, तर केवळ स्वतःवर फोकस देऊन करा, की बाकी लोकांचं कुठेपर्यंत अभ्यास आलाय किंवा मग मी बरोबर आहे का, ह्या शंका घेण्यापेक्षा माझी तुलना माझ्या स्वतःशीच, तुलना पण नाही म्हणता येणार खरं तर, की माझं मूळ स्वरूप आठवताना मला काय काय अजून बदल करायचेत, काय सुधार करायचेत. म्हणजे बाबाजी म्हणतात की तुम्ही सगळेजण दिव्य आहात आणि परिपूर्ण आहात. जरी तुम्ही
सुखात आहात, दुःखात आहात, जे काही तुमच्या विचारांनी निर्माण करत आहात, पण तुम्ही सगळेजण एक दिव्य आहात, ईश्वरी प्रतिमेत बनला आहात. त्यामुळे आपली तुलना कुणाशीच नाहीये. जी लोकं आपल्यासोबत जोडलेली असतात, यायची पुढे येतात, नाहीतर मग ती अर्ध्यातून निघून जातील. तो त्या आत्म्याचा प्रवास आहे, त्याचा त्याचा चॉईस आहे, त्याचा निर्णय. जसं बाबाजींनी सांगितलंय, की जे काही तुम्हाला दिलं जातंय, ह्या अभ्यासक्रमातून सुद्धा, ही तुमची फ्री विल आहे, चॉईस आहे तुमचा, की ते घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. तर त्यामुळे आपण कुणाला इथं फोर्स करत नाहीत, की तुम्ही थांबलात, ग्रुप जॉइन केलात तर केलंच पाहिजे शेवटपर्यंत. असं काही नाहीये. पण ज्या अर्थी आपण ग्रुप जॉइन करतोय, त्या अर्थी माझा फोकस माझ्यावर पाहिजे, की मी किती स्वतःच्या बाबतीत अवेअर आहे, स्वतःच्या बाबतीत जागी आहे. मला माझ्यावर लक्ष आहे का? माझ्या मनात आता काय विचार येतात? माझ्या इच्छा काय आहेत? इच्छा आपल्या कधीही दाबायच्या नाहीत. आपला जो आतला आवाज आहे ना, ती इच्छा म्हणजे आपला एक सोल पाथ असतो. आपल्या आत्म्याला ज्या मार्गावर चालायचं तो मार्ग म्हणजे आपल्या इच्छा असतात. माणसाच्या मनात जर इच्छाच नसेल, तर त्याचं आयुष्य एकदम असं मिळमिळीत होऊन जाईल. मला काही मिळवायचं नाही. आपण पण बघा ना, आपण कधी असं म्हटलं, मला काही इच्छा नाही राहिली आपल्याला. तर असं वाटतं, की मग काय करायचं काय? पुढे काही गोल नाहीये, काही टार्गेट नाहीये आपलं. म्हणून इच्छा असाव्यात, पण त्या कशा असाव्यात, की आनंद देणाऱ्या. मला माझ्या ईश्वरी रूपामध्ये जगण्याचा आनंद देणाऱ्या इच्छा असाव्यात, की त्या इच्छा जेव्हा मी जगत असते, जेव्हा त्या माझ्या पूर्ण होतात आणि त्यातून, त्या निर्मितीतून जेव्हा ती इच्छा होत असते, माझी निर्माण होत असते, म्हणजे मी मॅनिफेस्ट करते काहीतरी माझ्या विचारांनी. तर विचार आपले ईश्वरी आहेत आणि जेव्हा ती इच्छा माझ्या आयुष्यात प्रकट होते, तेव्हा मला त्याच्यातून सुखाचा अनुभव होतो. अशा प्रकारची इच्छा आपण मॅनिफेस्ट करतो. जगतो ते आयुष्य. तर त्यामध्ये काहीच वाईट नाहीये. पण त्या ज्या अर्थी आपण इथं आलोय, तिथं मला माझ्या ह्याच आयुष्याला समृद्ध बनवण्यासाठी आपण इथे आहे. की जे काही माझ्या मनामध्ये जे ब्लॉकेजेस आहेत विचारांचे, ते कसे बाजूला काढायचे ह्यासाठी बाबाजींनी आपल्याला हा आत्मसाक्षात्काराचा मार्ग दिलाय, की कसे माझे विचार मी सुधरवायचे आणि एक परिपूर्ण, संपूर्ण स्वसोबत माझ्या उच्च स्वसोबत मी कसं जगायचंय, यासाठी आपल्याला हा अभ्यासक्रम आहे. जरी तुम्ही कुठल्याही स्टेजला ह्या ग्रुपमध्ये जॉइन व्हा किंवा हा अभ्यासक्रम तुम्ही YouTubeवरून सुद्धा करा. त्याच्यासाठी ग्रुप नाही जॉइन करायचा हरकत नाहीये. तर YouTubeवर सगळे व्हिडिओज आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही YouTubeवरून सुद्धा पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघा. एक छोटासा व्हिडिओ बनवलाय मी, की कसं शोधायचं सगळे व्हिडिओज. आपली प्लेलिस्ट आहे. त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओज आहेत. पहिल्यापासून तुम्ही बघा. सगळ्या अभ्यास सुरू करा आपला कसा आपण पूर्वी करायचो एका इयत्तेत असल्यानंतर. हा तर आपल्या आयुष्याचा अभ्यास आहे, आपल्या आत्म्याचा अभ्यास आपण करतोय. तर हा आपण तितक्याच आनंदाने, उत्साहाने आणि भीती न घेता मनामध्ये, की माझं नीट होतंय का नाही? ह्यामध्ये जर भीती आली, तर ती रचना आपल्यासाठी चांगली नाहीये. बाबाजी जसं म्हणतात, की ज्या विचारांनी कार्याची सुरुवात करतो, तसाच त्याचा रिझल्ट असेल. तर कार्याची सुरुवात आपण करताना भीतीनी, शंकेनी नका करू. आनंदात करा. ह्यातून आपण हे शिकताना आपण खूप आनंदाने हे सगळं घ्यायचंय बाबाजींकडून. तर ते जे काही सांगतायत आपल्याला, त्यामुळं त्याचा जो रिझल्ट असेल तो असेल. पण हा प्रवास आनंदाचा झाला पाहिजे. जेव्हा आनंद भरलाय प्रत्येक गोष्टीत ऐकताना, शिकताना, अ, ठीक आहे हरकत नाही आपले अजून विचार तितके जसे बाबाजींनी सत्य सांगितलेत, त्या सत्याला घेण्याइतके आपले विचार अजून नाहीयेत किंवा थोडे अडथळे आहेत. पण तरी सुद्धा ऐकायचं, समजून घ्यायचं, आत उतरवायचं, रिपीट करून बघायचं. काय माझ्या आयुष्यात खरोखर फरक पडतोय? म्हणून हा आत्मसाक्षात्काराचा म्हणजे अनुभव घेण्याचा अभ्यासक्रम आहे. पुस्तक वाचन नाहीये, की आपण पुस्तक वाचलं, 4 ओळी समजून घेतल्या आणि ठेवून टाकलं नाहीये. अनुभव करा, की मी जे काही ऐकलं, जे काही मला बाबाजी म्हणतायत, की माझ्या विचारांनी मी अशी लोकं माझ्या आयुष्यात आणली आहेत, की जी मला त्रास देतात. मग आपण विचार बदलून बघू. आपण त्यांना प्रेम पाठवून बघू. बघू काय फरक पडतो. ह्या पद्धतीने हा अभ्यासक्रम करून बघा, की अनुभव घेऊन एक सांगितलेली जी सत्य आहेत. कारण हे पुस्तक ज्यांनी चॅनल केलं, रॉजर लॅनफियर सरांनी, त्यांनी स्वतः लिहिलंय सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये, की ह्यातली एक सत्य त्यांनी रोज प्रॅक्टिकल नुसती थेअरी नाही, जगून बघितली आणि त्याचे रिझल्ट जेव्हा त्यांना मिळाले, त्यानंतर त्यांनी हे पुस्तक जगासमोर आणलं. हे सगळं आपल्याला आज मिळतं ऐकायला.
आज एक खूप छान प्रश्न मी वाचला युट्यूबवर. एका दादांनी लिहिलं होतं की तुम्ही मला आकाशिक रेकॉर्ड बद्दल शिकवा, अशी त्यांनी कमेंट टाकली होती. हे जे आकाशिक रेकॉर्ड जे आहेत ना, जे जे काही विद्या आहे, ज्या मार्गातून लोक ते रेकॉर्ड ऍक्सेस करतात, ते सत्यच आहे. कारण तुम्हाला आठवतं, एक बाबाजींनी एक वाक्य लिहिलंय की आपण सगळेजण एका ब्रह्मांडीय कॉम्प्युटरला जोडलेले आहोत. हम्म. आणि आपण सगळेजण जोडलेले आहोत, म्हणून पाहिजे तेव्हा आपण त्या कॉम्प्युटर मधला डेटा घेऊ शकतो. आता हे ब्रह्मांडीय कॉम्प्युटर म्हणजे काय? तुम्ही, मी, आपल्या सगळ्यांचं कुठेतरी एक डेटा आहे एका कॉम्प्युटरमध्ये. तिथं सगळं आहे, जे काही लिहिलेलं ब्लू प्रिंट म्हणा, काय जे काय. पण बाबाजींनी सांगितलंय की आपण सगळेजण ते ऍक्सेस करू शकतो. आपण सगळेजण आपल्या स्वतःबद्दलची माहिती घेऊ शकतो. कशामुळं? धडा 7वा, विचारांमध्ये सुधारणा करणे. त्यामध्ये एक वाक्य आहे. अं, त्यामध्ये ते वाक्य आहे, जिथं बाबाजींनी लिहिलेलं आहे की आपण सगळेजण ईश्वराचे विचार आहोत. हं? विचारातून आपण निर्माण झालोय. हा, तर तुम्हाला पण आठवत असेल ते वाक्य. त्यामध्ये पुढे गेल्यावर अजून एक वाक्य लिहिलंय की त्या विचाराबद्दल जी काही माहिती आपल्याला पाहिजे ती आपण मिळवू शकतो. म्हणजे आपण जो विचार आहोत, एक विचार बाहेर आला ईश्वराच्या, की एक ब्रह्मांड, असे सगळे जीव, या सगळ्यांचे ब्लू प्रिंट सगळे बनले. हे आपण 7व्या धड्यात वाचलं. प्रत्येक जण जसा बनला, जसा स्मिताताई, मेघाताई, असावरीताई, प्रफुल्ल, हे आपण सगळेजण बनलो गेलो. आता आपण एक विचार आहोत ईश्वराचे. मग आपला बद्दल पूर्ण माहिती आपण घेऊ शकतो, असं ते वाक्य आहे. तुम्ही तो धडा नीट वाचा, जिथे हे वाक्य लिहिलंय. म्हणजेच काय? माझ्या अस्तित्वाबद्दल, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मी माहित करून घेऊ शकते, ज्याला आकाशिक रेकॉर्ड असं म्हटलं जातं. की तुमचा जो डेटा कुठे जिथे स्टोअर केलाय मोठ्या कॉम्प्युटरमध्ये, त्या फाईल्स सगळ्या ऍक्सेस करणं, की माझ्यासोबत हे का होतंय, असा कुणाचा जर प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये ती मदत दिली जाते. तर हे आपण मिळवू शकतो. फक्त तीच लोक नाही जे हे काम करतायत, तर बाबाजी म्हणतायत तुम्ही सगळेजण ते करू शकता. म्हणून मी त्या दादांना खाली रिप्लाय देताना हेच लिहिलं की मी आकाशिक रेकॉर्ड स्वतः शिकले नाही आणि शिकवत नाही. शिकवायचा तर प्रश्न आहे, कारण मी शिकले नाहीये ते. आपल्याला जे पितामहांनी सांगितलं मार्ग, आनापानसती ध्यान करा. त्या ध्यानातूनच आपल्याला अनेक गोष्टी कळतात. आपण सगळे इथं बरेचसे पिरॅमिड मास्टर्स आहेत किंवा इतर योगमधले, संस्थांमधले लोक असतील. तर जेव्हा आपण ध्यानाला लागतो, तेव्हा आपला जो आतली इंट्युशन पॉवर आहे, आपला थर्ड आय, ही चक्र, हे या सगळ्यांची शुद्धी होऊन आपल्या स्वतःला ते अंतर्ज्ञान येतं. सोबतच एक डबल धमाका, मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की आनापानसती ध्यान प्लस युनिफाईड अभ्यास, हे दोन म्हणजे डबल इंजिन, डबल धमाका असल्यासारखं आहे. म्हणजेच काय? की युनिफाईड मध्ये आपण आपल्या उच्च स्व, हायर सेल्फला जाणून घेतो. जागृतीपूर्वक आपण त्याच्याशी जोडले चाललो. आपण त्याच्याशी जोडलेले आहोतच, पण आता आपण जाणीवपूर्वक आपल्या उच्च स्व सोबत, हायर सेल्फ सोबत संवाद साधतोय. मी तुम्हाला एक असंच एक फक्त एक आयडिया म्हणून देते की अनेक ठिकाणी हायर सेल्फचे मेडिटेशन होत आहेत, ध्यान होत आहेत हायर सेल्फ बरोबर, की तुमचा हायर सेल्फला तुम्ही कनेक्ट व्हा, कनेक्ट व्हा. आपण कनेक्टेड आहोत त्याच्याबरोबर खूप आधीपासून. म्हणजे तो आपला आत्मा आहे, अंतरात्मा आहे तो आपला. त्याच्याशी आपण कायमच जोडलेलो आहे. पण आता आपण शरीरात राहून जागृत अवस्थेमध्ये कॉन्शियस माइंडनी आपण त्याच्याशी पुन्हा जोडतोय, म्हणजे आठवतोय थोडक्यात. त्यामुळं असं नाहीये की आपण त्याच्याशी जोडलेले नाहीयेत म्हणून हा अभ्यासक्रम करतोय. आपण हा अभ्यासक्रम करतोय की आपण जे विसरलोय, ह्या मायेत आल्यानंतर, ह्या शरीरात राहून आपण सगळं विसरलोय, आपल्या शक्ती विसरलोय, आपण कोण आहे ते विसरलोय. अभ्यासक्रमातून युनिफाईडच्या आपण ते स्वरूप आठवतोय पुन्हा एकदा आणि आपल्या शक्ती ओळखतोय. युनिफाईड मध्ये तुम्ही जेव्हा अंतरात्म्याशी जोडले जाता, तेव्हा सगळी उत्तर तुमच्या आत मिळतात. आणि इथून सुरुवात आहे. युनिफाईड हा फक्त सराव आहे 6 महिन्याचा. तो फक्त एक छोटस म्हणतो ना, एक ट्रेलर आहे की 6 महिन्यामध्ये तुम्ही जे काही शिकताय, एक 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 पुढे जाऊन आपल्याला मॅनिफेस्टेशन, हे ते बरंच आहे की आपल्या इच्छा कशा समजायच्या, ओळखायच्या, त्यानंतर अजून बरंच तुम्हाला शिकायचंय.
ह्या 6 महिन्यानंतर आपण आपल्या आयुष्यात त्याचा कसा वापर करतो. मग तुम्हाला सगळं अंतर्ज्ञानच सुरू होईल, की आतमधूनच मला कुणालाच मी म्हटलं ना, कुणालाही आपली सगळी डिपेंडन्सी संपून जाईल. आपल्याला कुणाला विचारावंच लागणार नाही. त्यामुळं सगळ्यावरचं उत्तर आकाशिक रेकॉर्ड्स असेल, अजून काही असेल, तुम्हाला रोजचे निर्णय घ्यायचे असतील आयुष्यातले, त्याच्यावर तुम्हाला युनिफाईड हे एक सोल्युशन आहे. कारण तुम्ही इथं फक्त तुमच्या उच्च आत्म्याशी जोडले नाही जात हायर सेल्फशी. तुम्ही त्याच्याकडून मार्गदर्शन घेता आणि कशा पद्धतीने मार्गदर्शन घ्यायचं, काय म्हणायचं त्याला. माझा जो प्रश्न आहे, तो मी काय विचारू त्याला, कसं विचारू आणि त्याचं उत्तर मला तो कसं देणार. मी जर ध्यानाला अशी बसले आणि माझा उच्च आत्माला विचारते, माझा उच्च आत्मा मला हायर सेल्फ मला उत्तर देतोय, पण मला समजत नाहीये. युनिफाईड मध्ये तुम्हाला एक सिस्टमॅटिक पद्धत आहे. एक एक अशी एक तुम्हाला एक टेक्निक मिळेल, ज्यातून तुम्ही हे सगळे आन्सर्स मिळवू शकता, की निर्णय कसा घ्यायचा, मॅनिफेस्टेशन कसं करायचं, तुमच्या हिताच्या कुठल्या इच्छा आहेत, आतल्या खऱ्या इच्छा, वासना काय आहेत, ज्या तुम्हाला गरजेच्या आहेत पूर्ण करणं. आपल्या जर इच्छा आपण पूर्ण नाही केल्या, तर आपण कधीच खुश नाही राहू शकत. आपल्याला ते कायम आतमध्ये इनकम्प्लीट वाटणार. कारण त्या इच्छा पूर्ण करणं हा तुमचा सोल प्लॅन आहे. की तुम्हाला ज्या गोष्टी वाटतायत ना आतून, त्या तुम्ही करणं हे तुमच्या सोल प्लॅनचा एक भाग असू शकतो. आणि जर आपण तिथं ठरवलं, नाही, नाही, मला हे नाही करायचं, मला भीती वाटते, मला हे होतं, तर तुम्ही ह्या तुमच्या लाईफटाईम मध्ये, या जर्नीमध्ये, जन्मामध्ये तुम्ही अर्धवट काहीतरी पूर्ण करून परत येता. म्हणतात ना आपल्याकडे इच्छा पूर्ण राहिल्या, हे राहिल्या. म्हणजेच काय, हे सगळे धडे आपल्याला ह्याच्यात घ्यायचे, की माझ्या खऱ्या इच्छा काय आहेत? मला नेमकं काय अचीव्ह करायचंय? जो काही तुमचा सोल प्लॅन ठरलाय पुढे जाऊन, युनिफाईड 6 महिने आहेत. 6 महिन्यानंतर तर आपलं आयुष्य रोजच्या प्रमाणे असेल. तिथं तर युनिफाईडचे हेच धडे तुम्हाला उपयोगाला येणार. कुठली गोष्ट तुमच्या आयुष्यात काही संकट असेल, काही चॅलेंज आहे, युनिफाईडचा धडा आठवायचा, तो सराव करायचा, धडा वाचायचा आणि मग ते जे काही तुमचे चॅलेंज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल. ह्या सरावामध्ये आपण जे रोज करतो, हे तुम्हाला तिथं उपयोगाला येतील. तर हे 6 महिन्याचं तर केवळ एक म्हणतो ना, एक शाळा आहे. शाळेतून बाहेर पडल्यानंतर जे मोठं जग आहे ना आपलं, त्या जगासाठी या शाळेत तयारी करून घेतली जाते आणि ती बाबाजी आपल्याकडनं करून घेत आहेत. त्यामुळं ज्या विद्या आहेत, जे सायन्स आहे, जे आकाशिक रेकॉर्ड असेल, जी लोकं हे करतात, त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे, खूप आदर आहे, खूप प्रेम आहे. कारण त्याच्यासाठी पण तुम्हाला एक तपस्या करावी लागते, एक शिकून घ्यावं लागतं. कुठलीही गोष्ट मी अमान्य कधीच करत नाही. कधीच नाही. कारण ती गोष्ट ज्या अर्थी इथं एक्झिस्ट करते, त्या अर्थी ती ईश्वराच्या विचारातून आलेली. हां, पण त्याचा वापर कोण कसं करतंय हे त्याच्या त्याच्या विचारावर आहे, त्या माणसावर अवलंबून आहे. पण जे काही आपल्या आयुष्यात आपण बघतोय आजूबाजूला ह्या गोष्टी, जसं आता टॅरो कार्डवर माझा स्वतःचा विश्वास नव्हता. पण जेव्हा मी युनिफाईडमध्येच हे शिकले, की हे किती मदत करतं. जसं आपण पत्रिका बघतो, कुंडली बघतो. ह्या सगळ्या गोष्टी एक सायन्स आहे, शास्त्र आहे. तर जो त्याचा ज्याला उपयोग होतोय चांगला आहे. तर त्यावर जज करण्यासाठी आपण नाही आहोत त्यांना. त्यामुळं आकाशिक रेकॉर्ड हे त्या जागी व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे, की मला युनिफाईड मधून सगळं मिळालं, की निर्णय कसे घ्यायचे, आपला डेटा कसा मिळवायचा, आपण कसं स्वतःची माहिती घ्यायची. मला जिथं अडल्यासारखं वाटतंय, ब्लॉकेज वाटतोय, तो दूर करण्यासाठी मी युनिफाईडची मदत घेते, माझ्या उच्च आत्म्याची मदत घेते. जेव्हा आपण हायर सेल्फला जोडलो, तेव्हा आपण डायरेक्ट आपल्या ईश्वराशी जोडलोय. आपला हायर सेल्फ उच्च स्व म्हणजे ईश्वर आहे साक्षात. ईश्वर आहे. आणि आपण त्याच्याबरोबर एक होतोय. आता ईश्वरासोबत जेव्हा आपण एक झालो, तेव्हा कशाची गरज आहे आपल्याला? कुणाची गरज आहे? सगळीच डिपेंडन्सी संपली, समजून घ्या. म्हणून अजूनही जर तुम्हाला हे थोडं नाही नसेल समजत किंवा थोडंसं आठवत नाही, विसरतो आपण, तर पुन्हा एकदा आपली एकीकृत आणि प्रस्तावना वाचा. त्यातून खूप गोष्टी कळतात. सुरुवातीचा भाग लोकं वाचत नाहीत, डायरेक्ट पहिल्या धड्याला सुरुवात नाही. प्रस्तावना वाचा, रॉजर सरांनी कशी सुरुवात केली हे वाचा, एकीकृत वाचा. त्यामधून पण ह्या गोष्टी कळतात. युनिफाईड हा अभ्यासक्रम साधा नाहीये. इट्स अ इट्स अ कंप्लीट सेल्फ रिअलायझेशन कोर्स. एक असा कोर्स आहे की जोवर आपण म्हणू शकतो त्याला 6 महिन्याचा एक अवधी दिलेला आहे त्याला. एक धड्यामध्ये सविस्तररित्या सांगितले की कसं बोलायचं, कसं संकेत मागायचे, पुढे जाऊन पण हे संकेत आपल्याला आहेत. म्हणून आपण ह्या लिस्ट बनवतोय. तर ह्या पद्धतीने सगळ्यांना मी विनंती करते की हे केवळ पुस्तक वाचन नाहीये.
जेव्हा कधी तुम्ही हे जॉईन कराल, पहिल्या आठवड्यात जा. तिथून व्यवस्थित सुरुवात करा. भलेही तुम्ही मागे पुढे आपल्याला काही इथं आपण कुठल्या वॉच लावून बसलेलो नाहीयेत, की कोण मागे कोण पुढे. सगळे एकत्रच आहोत. केवळ आपण थोडे जॉईन करताना, सुरुवात करताना असं केलेलं आहे. पण पहिल्या धड्यापासून केलं तर नीट व्यवस्थित कळेल, समजेल. हं. तर मी शेअर करते स्क्रीन. आपण तिसऱ्या दिवसाची उजळणी करू. कुणाला इच्छा आहे वाचायची? कोण? भाग्यश्री वाचतील? आहे भाग्यश्री? कोणी आहे वाचणारं तिसऱ्या दिवसाचं? छोटसच आहे. वाचू का वाचू का विपुला मी? मी? वाचा, कोणी पण वाचा. वाचू दे वाचू दे ताईला वाचू दे. हा, वाचा, कोणी ते वाचा. मेधाताई वाचा तुम्ही. हा विपुला ताई, मी जरा बाहेर आहे. हा, मग कोण सॉरी. म्हंटल वाचते म्हणून? असं ते म्हणले का? मी बोलले विपुला. हा, कविता ताई वाचा वाचा. वा वा कविता ताई, किती दिवसांनी. नाही, 2-3 दिवस झाले जरा नाही, 4-5 दिवस झाले बिझी होते थोडं. हा. कालचं आजचं माझं गेलेलं. मग माझं लक्ष होतं तुमच्याकडे, मी बघत होते नाही, म्हणजे आज कविता ताई. आज दुपारी मी कम्प्लीट केलं ना. हो ना. हा. आठवडा आपला 8वा चालू. एकच सेकंड. हे दिसतंय का तुम्हाला? का थोडं मोठं करू अजून हे स्क्रीन? दिसतं, पण थोडं मोठं केलं तरी चालेल, हा. थोडं. फारच मोठं झालं. हे बघते, दिसतंय ना? मग इकडचं अक्षर नाही, थोडं जास्तच मोठं झालंय. हा, 200 करते, एक मिनिट. बघा आता दिसते का नीट? हो, वाचू. येस. दिवस 3. या प्रार्थनेने दिवसाची सुरुवात आणि शेवट करा. प्रिय ईश्वरा, माझ्या निर्मात्या, जरी मी स्वतःला तुझ्यापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला असेल तरी मला परिपूर्ण बनवल्याबद्दल आणि परिपूर्ण ठेवल्याबद्दल धन्यवाद. मला कोणत्याही नकारात्मक किंवा अनिमंत्रित प्रभावांविरुद्ध अभेद्य बनवल्याबद्दल धन्यवाद. माझी आभा शुद्ध करण्यासाठी साधन दिल्याबद्दल आणि त्यात तुझे प्रेम भरण्यासाठी धन्यवाद. मी तात्पुरता भरकटलो असतानाही माझ्या संपूर्ण स्वला आणि माझ्या नावाला अबाधित राखल्याबद्दल धन्यवाद. कोणत्याही अनिमंत्रित प्रवाहापासून तुमची आभा स्वच्छ करून आजचा तुमचा शांत अभ्यास सुरू करा. तिसऱ्या आठवड्यात पाठ केलेली वाक्ये वापरा आणि प्रत्येक शांत कालावधी त्याच वाक्याने सुरू करा. आजच्या शांत काळात फक्त प्रेमाच्या स्पंदनांचा आनंद घ्या आणि तुमचे लक्ष तुमच्या उच्च आत्म्याकडून तुम्हाला मिळत असलेल्या संकेतावर द्या. दिवसभरात जेव्हाही तुम्ही गर्दीत किंवा आजारपणाच्या किंवा नकारात्मकतेच्या ठिकाणी जाल, तेव्हा तुम्ही तुमची आभा तुमच्या उच्च आत्म्याशिवाय सर्वांसाठी बंद करा. आज रात्री ईश्वराच्या गुणांचा विचार करत झोपा आणि तुम्ही तेच गुण आहात हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवत त्या गुणांसोबत एक व्हा. करेक्ट. तर थँक्यू कविता ताई. तर आपण बघितलं की दिवस तिसरा जो आहे आपला, यामध्ये तुम्हाला आठवत असेल की ह्या दिवशी म्हणजे ह्या आठवड्यामध्ये आपण काय केलं होतं. तर आपण माहिती करून घेतली होती की आपली आभा ही कशी अनिमंत्रित प्रभावांमुळं परिणाम होतो त्याच्यावर. आपण कसे चिडचिडे बनतो, आपण कसे मुडी बनतो, अचानक आपल्याला थकवा येतो. ह्या पद्धतीने आपली जी आभा आहे, ज्याला ऑरा म्हणतात इंग्लिशमध्ये, तर त्यामध्ये कसे वेगवेगळे विचार आलेले असतात
आणि हे विचार म्हणजेच गेलेल्या लोकांचे किंवा जिवंत असलेल्या लोकांचे असतात, ज्याला आपण बोलवलेलं नसतं की तुम्ही या आणि तुमचा परिणाम आमच्यावर होऊ द्या. हे असं नाहीये, पण हे अनिमंत्रित प्रभाव याला असं म्हटलेलं आहे, कारण हे न बोलवता येतात. आता मध्ये मी एक रील बघितली होती. मला खरं माहित नाहीये की ते ज्यांनी कुणी ती रील टाकली होती एका कुठल्या तरी अभ्यासक्रमासंदर्भात होती ती खरं तर. तर जरूर मी ती रील मिळाली तर तुमच्याबरोबर शेअर करेन ग्रुपमध्ये. त्यामध्ये असं दाखवलं होतं की आपली आभा अशी त्याला अशी छिद्र पडलेली, म्हणजे आपलं हे आभा म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे आपल्या शरीराभोवती असलेलं. ते सगळ्या गोष्टींना, अगदी मोबाईल छोटंसं पेन घेतलं, प्रत्येक गोष्टीला, सजीव आणि निर्जीव, तर त्या आभामध्ये छोटे छोटे असे छिद्र पडल्यासारखे असे झाले होते आणि त्यातून ते अनिमंत्रित प्रभाव आत आले होते. हे दाखवलं होतं त्या चित्रामध्ये. तर मी ते चित्र शेअर करेन, जे बघितल्यानंतर आपल्याला समजेल की नेमकं हे कसं असतं. तर हे जे विचार असतात, विचार म्हणजे एनर्जी. जरी माणसं गेली शरीर सोडून, तरी त्यांची एनर्जी असते. वेगवेगळ्या पद्धतीने, रूपांमध्ये त्यांची एनर्जी म्हणजे त्यांचे विचार आहे. ते विचार असतात सगळीकडं आणि ते जे आहेत, हे अनिमंत्रित प्रभाव ज्याला म्हटलं गेलंय, ज्याबद्दल बाबाजींनी खूप खूप मोठ्या पद्धतीने हे समजून सांगितलं आपल्या सगळ्यांना. 5व्या धड्यात अख्खा पूर्ण 5वा धडा त्याच्यावर आहे. प्लस 3ऱ्या धड्यामध्ये बाबाजींनी अनिमंत्रित प्रभावाची ओळख आपल्याला करून दिली आणि उच्च स्व ची ओळख आपल्याला 2ऱ्या धड्यात झाली, जेव्हा आपण त्याचं नाव बघितलं. आणि ह्या धड्यामध्ये, 3ऱ्यामध्ये, आपण बघतो की कसं हे अनिमंत्रित प्रभाव आपल्या ऑरामध्ये येतात. आपण जेव्हा चिडचिडे असतो, आपण ठरवतो की मी या माणसाशी भांडणार नाही, तरीही आपली त्या माणसांबरोबर भांडणं होतात. अनेकदा आपल्याला कळत नाही, आपण चांगले वागून सुद्धा ही मित्र किंवा हे नातेवाईक आपल्याशी का वागतायत असे, कारण त्यांच्या ऑरामध्ये सुद्धा ते अनिमंत्रित प्रभाव असतात. आणि हे अनिमंत्रित प्रभाव आपले विचार बनून आपल्याला त्रास देतात. आपल्याला समजत नाही, अचानक माझा मूड चांगला होता, परत कसं काय मला एकदमच असं डाऊन वाटतंय, निगेटिव्ह का वाटतंय. हे सगळे परिणाम आपण 3ऱ्या धड्यामध्ये बघितलं. डिटेलमध्ये आपण 3रा धडा केलेला आहे. तो जरूर ऐका पुन्हा एकदा असं वाटलं तर. तर दिवसाच्या ह्या 3ऱ्या दिवशी आपण काय करतोय, तर ईश्वराला म्हणतोय की जरी मी स्वतःला तुझ्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तरी मला परिपूर्ण बनवल्याबद्दल आणि परिपूर्ण ठेवल्याबद्दल. क्रिएटिंग मी एज परफेक्ट आणि कीपिंग मी परफेक्ट, म्हणजे मला बनवलं आणि तसंच ठेवलं. हे वाक्य आहे ना, हे समजायला थोडं अवघड वाटेल आपल्याला, असं का म्हणतात. काल मला दीपाली त्यांचा एक खूप छान प्रश्न आला. कालचा जो हे 2रा आहे ना इथे दिवस, हे बघा इथे, इथं मी एक वाक्य होतं. हा, हे बघा, हे अगदी, हा, हे वाक्य बघा, एक मिनिट. हा. मी या क्षणी सुद्धा तसाच आहे जसा अगदी बनवल्यावर होतो. त्यामुळे मला परिपूर्ण आणि अपरिवर्तनीय बनवल्याबद्दल धन्यवाद. दीपालीताईंचा प्रश्न होता, अपरिवर्तनीय याचा अर्थ काय? अपरिवर्तनीय म्हणजे आपण बदलत तर आहोत ना, युनिफाईड करताना आपले विचार बदलतात. मग याचा अर्थ काय, जे इथं सांगितलंय. आणि थँक्यू दीपालीताई, तुम्ही हे बरोबर मला ते समोर आणायला सांगितलं, कारण मी ह्याच्यावर एवढं लक्षच दिलं नाही काल. आणि जेव्हा तुम्ही मला विचारलं, तेव्हा मला ते विचार करायला भाग पाडले की हा, आपण हे ह्याच्याबद्दल सांगितलं नाहीये. तर खूप छान त्यांनी अगदी लक्ष ठेवून हे विचारलं. तर ह्याचा अर्थ असा आहे की अपरिवर्तनीय म्हणजेच काय, की माझ्यामध्ये परिवर्तन होत आहे. परिवर्तन कशांचं? विचारांचं. माझे विचार सुधारतायत हे मान्य आहे. पण मी जेव्हा द्वैताच्या बाहेर येते आणि मी जेव्हा आत्मस्वरूपाला येते, तेव्हा मी अपरिवर्तनीय म्हणजेच काय, मी जशी आहे तशीच आहे, दिव्यच आहे. आपल्याला जे ईश्वराने त्याच्या प्रतिमेत बनवलंय, हे सत्य बदलतंय का इथं? आपण दुःखाचा अनुभव घेतोय कारण आपल्याला माहित नाहीये. आपल्या शक्ती माहित नाही, आपल्या विचारांची शक्ती माहित नाही. आपण असंच सारखं म्हणतोय, अरे माझ्या घरी असं आहे, माझ्यावर ही लोक माझ्याशी अशी वागतात, ती लोक माझ्याशी अशी वागतात. पण त्या लोकांना पॉवर देणारे तुम्ही आहात. ज्या क्षणी मला समजतं की सगळ्या माझ्या विचारांनीच क्रिएट करते मी, त्या क्षणी मी माझी जे वास्तव आहे ते बदलू शकते. पण हे सगळं करत असताना मूळ मी कोण आहे, माझा मूळ आत्मा कसा आहे, माझा आत्मा ईश्वरी आहे. त्यामुळे बाबाजी म्हणतात की आत्ता सुद्धा, या क्षणाला सुद्धा, मी दुःखात आहे किंवा सुखात आहे, तरी सुद्धा मी तशीच आहे जसं तू मला बनवलं होतंस. आणि ईश्वराच्या प्रतिमेत असलेली व्यक्ती ईश्वर आहे साक्षात. जरी तो रस्त्यावर बसून भीक मागत असेल,
तो व्यक्ती. मी तुम्हाला म्हणजे एक प्रॅक्टिकल उदाहरण देते. एखादा व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून अगदी वाईट अवस्थेमध्ये, कपडे नाहीयेत अंगावर, अगदी अशा भीक माग्या अशा परिस्थितीमध्ये तो बसलाय, जे आपल्याला बघवणार नाही डोळ्यांनी. पण तरी सुद्धा तो व्यक्ती ईश्वरी प्रतिमेत बनलेला आहे. हे सत्य आहे. भलेही आपल्याला ते वाटणार नाही, कारण आपण शरीरानेच बघतोय आणि शरीरात राहूनच शरीराकडे बघतोय आपण एका. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या शरीराच्या लिमिटेशनच्या बाहेर आहेत, बियॉन्ड आहेत. आपण नाही ऍक्सेप्ट करू शकत लवकर पटकन की हा व्यक्ती सुद्धा माझाच, मी ह्याच्यासोबत एक आहे आणि आम्ही सगळेजण एक आहोत आणि त्या ईश्वरापासून सगळे. आपण काय करतो की हा गरीब आहे किंवा ह्या सगळ्या सामाजिक शरीराच्या कॅटेगरीमध्ये बसवतो सगळ्यांना, कारण तसंच सगळं आपण आतापर्यंत बघितलंय. पण खरं तर आपलं जे मूळ स्वरूप आहे ते कसं आहे, ते ईश्वरी प्रतिमेत बनलेलं आहे. त्याला कुणीच बदलू शकत नाही. तुम्ही दुसरा धडा वाचा, त्यामध्ये बाबाजींचं एक वाक्य मला आठवतंय की तुमचं हे जे मूलभूत सत्य आहे ते कधी ना बदललं ना बदलेल आणि आत्ताही ते तसंच आहे, जरी तुम्ही कितीही बदलायचा प्रयत्न केला. म्हणजे काय की मी ईश्वरी प्रतिमेत आहे, ईश्वरीच्या सगळ्या शक्ती, त्याचे सगळे गुण माझ्यात आहेत. जरी माझं हे 3D रियालिटीमध्ये भौतिक माझं आयुष्य जरी वाईट आहे, असं मला वाटते की मी इथं दुःखात आहे, मी त्रासात आहे, पण जे मूळ स्वरूप आहे आपलं ते दिव्य आहे, अद्भुत आहे, अनेक ईश्वरी गुणांनी भरलेलं आहे. आपण साक्षात त्याची लेकरं म्हणजे त्याच्यासारखीच ना. इन्सान का बच्चा इन्सान तसं म्हटल्यासारखं. म्हणून इथं लिहिलंय की अपरिवर्तनीय आणि परिपूर्ण बनवलं. परफेक्ट आहेत आपण. आपण प्रत्येक क्षणाला, सेकंदाला परफेक्टच आहोत. जरी आपल्यामध्ये कितीही द्वैताच्या दृष्टीने, ह्या माणसाकडे पैसा नाहीये, माणसाचं लग्न झालं नाही, ह्या माणसाला हे असं झालं, या बाईला असं झालं, कितीही काही असू दे, हे सगळं इथे आहे. समजून घ्या प्लीज, हा फरक समजा. आणि हे जे वाक्य बोलले ना, मी या क्षणी सुद्धा तसाच आहे जसा अगदी बनवल्यावर होतो, त्यामुळे मला परिपूर्ण आणि अपरिवर्तनीय बनवल्याबद्दल धन्यवाद. हे वाक्य शरीराबद्दल नाहीये, हे वाक्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल आहे, आत्म्याबद्दल आहे. जिथं आपल्याला सांगितलं जातंय की आपण ईश्वराला म्हणतोय की ईश्वरा, मला तू जसं मी होतो तसाच आहे आणि त्यासाठी थँक्यू की मी परिपूर्ण आहे आत्ता सुद्धा आणि मला तू अपरिवर्तनीय केलंय. म्हणजे काय की मी किती जरी रडतीये इथं बसून, म्हणजे आता माझं एक उदाहरण सांगते, किती जणी आपण किती वेळा जरी आपण दिवसातनं निराश होतोय, त्रास वाटतं आपल्याला, माणसं सगळं हे चालू आहे, हे सगळं नाटक जे आहे आपलं सगळं ते चालू आहे. अनुभव घेणं, याला नाटक म्हणा, याला ड्रामा म्हणा, जे काय. पण आतमध्ये जे आहे ना, तो आत्मा, तो ईश्वरी आहे. हे अनुभव आपण घेतोय कारण आपण हे निवडलंय म्हणून घेतोय. हे आता आपल्याला नाही कळत आहे मी काय सांगतेय ते, की आपण का निवडू, हेच तर त्याच्याबद्दल आपला पूर्ण धडा आहे. पण आपण सगळेजण अपरिवर्तनीय, म्हणजे आपल्याला कुणीच बदलू शकत नाही, की आपण सगळे ईश्वराचेच अंश आहोत, हे कुणीही बदलू शकत नाही. हे सत्य आहे, आपलं सत्य. पुन्हा पुन्हा बाबाजी आपल्याला त्याची आठवण करून देतात. आणि जेव्हा आपण खाली येतो दिवस तिसऱ्यामध्ये, तेव्हा हीच प्रार्थना आपण करायची उठल्या उठल्या की तू मला परिपूर्ण बनवलं आणि ठेवलंच तसंच, त्यासाठी थँक्यू. कुठल्याही नकारात्मक आणि अनिमंत्रित प्रभावाविरुद्ध अभेद्य बनवल्याबद्दल. अभेद्य म्हणजे काय, इथं असं सांगतायत की आपल्याला आत्ता समजलं है ना, युनिफाईड सुरू केल्यावर किंवा काही वर्ष आधी जा फक्त, ज्यांना ऑराबद्दल माहित असेल. पण त्याच्या आधी सुद्धा आपल्या आभा होती, आपल्यामध्ये ते अनिमंत्रित प्रभाव येतच होते की. आता ते ज्ञान आलं आपल्याला की हा असं काहीतरी असतं, आपण त्याला स्वच्छ ठेवायचं, लॉक ठेवायचं, हे आता आपल्याला समजतंय ना, की युनिफाईड केल्यानंतर की कसं ठेवायचं. पण इतक्या जो जन्म गेला आपला, इतके जे वर्ष आपण जगलोय, तेव्हा पण ते ऑरा होताच, ते अनिमंत्रित प्रभाव होतेच. पण आपण टिकलो ना, त्यातनं वाचलो, इथपर्यंत आलो आपण सगळेजण. ठीक आहे, आपल्याला त्रास झाला असेल, खूप आपण चिडचिड केली असेल, खूप वाईट अनुभव आपण घेतले असतील त्या दरम्यान, पण जे जिथे आत्ता आपण जिथं पोहोचलोय, तिथं आलोय कारण आपण त्या सगळ्यातनं वाचलो, सर्व्हाइव्ह केलं आपण सगळ्यांनी. कितके अनिमंत्रित प्रभाव आपल्या औरामध्ये कितीतरी वेळा आले होते. आठवा ते सगळे चिडचिडेचे, थकवा, मूड स्विंग्स, हे सगळे प्रसंग आठवा. अनेक लोकांबरोबर नाती तुटली, कोणी काही फसवलं, समोरून असे सगळे हे झाले, सगळं सगळं झालं. हे सगळे अनिमंत्रित प्रभाव आपल्या बरोबर तेव्हाही होते, पण तरीही आपण टिकलो, त्याच्यातून पुढे आलो. म्हणून इथं म्हटलंय की अभेद्य बनवल्याबद्दल धन्यवाद.
माझी आभा शुद्ध करण्यासाठी आता आपल्याला साधन दिलंय. त्यासाठी तुझं प्रेम त्याच्यामध्ये तू भरलंस. कारण आपण तिथं काय म्हणतो की तुम्ही सगळे प्रेम आणि प्रकाश आहात त्यांना म्हणतो. आपण स्वतः आठवण करतो की आपण सुद्धा तितकेच ईश्वरी आहोत. हे सगळं आपण त्याच्यात म्हणतो. म्हणजे आपल्या आभामध्ये, आपल्या फील्डमध्ये आपण त्या अनिमंत्रित प्रभावांना प्रेम आणि प्रकाश देतो. म्हणजेच प्रेम भरतो ना. आपली आभा सुद्धा भरून जाते प्रेमाने जेव्हा आपण हे वाक्य बोलतो. मी तात्पुरता भरकटलो असतानाही माझ्या संपूर्ण स्वला आणि माझ्या नावाला अबाधित राखल्याबद्दल धन्यवाद. म्हणजे आपण हे इतकं आतून प्रार्थना करायची, इतकी आतून प्रार्थना करायची, की साक्षात ज्यांनी आपल्याला निर्माण केलंय, त्या भगवंताला की तू आम्हाला हे सगळे अनुभव दिले, हे चांगले वाईट जे काही आहेत, आणि ते अनुभव करण्यासाठी हे शरीर दिलं आम्हाला. आता आम्हाला आभाबद्दल कळलं. सोबत आता आम्ही किती वेळा तरी भरकटलो असेल, म्हणजे आम्ही आम्ही नसू त्यावेळी. पण तरी सुद्धा अशा अनेक प्रसंगांमध्ये सुद्धा माझा जो उच्च स्व आहे, माझी एक संपूर्णता जी आहे, ती टिकून होती आत्तापर्यंत. आणि जे नाव आहे उच्च स्वचं, ते नाव सुद्धा आपल्याला कळलं नसेल, जरी कळलं तरी सुद्धा ते आहे. तरी त्यासाठी आपण त्याला धन्यवाद देतो की इतक्या संकटांमध्ये तू आमच्या सोबत होता. आम्हाला तू तसंच ठेवलं परिपूर्ण. ह्यासाठी तुझे आभार. ही संकट म्हणजे काय? आपल्या भावनांची उथल-पुथल, आलेले अनेक वाईट अनुभव आपल्या आत्तापर्यंतचे, ज्यामध्ये आपण हरलो, पडलो आणि किती वेळा आपल्याला असं समजलं नाही आता काय करावं पुढे. ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आपला निर्माता, ज्यांनी आपल्याला निर्माण केलं, आपला ईश्वर आपल्या सोबत होता आणि आपल्या उच्च स्वला त्यांनी तसंच अबाधित ठेवलं. ह्यासाठी आपण त्याचे धन्यवाद देतोय. आज सुद्धा आपण या तिसऱ्या आठवड्यामध्ये हेच करायचंय, जे आता आपण 2 आठवडे झाले करतोय. हृदयात जाणे, आभा स्वच्छ करून लॉक करणे, त्याच्यासोबत एक होणे ईश्वरासोबत. अम, आता ह्यामध्ये फक्त एक ऍड झालेलं आहे की आपल्याला उच्च स्वचा संकेत मिळतो आपल्याला. जो संकेत आपल्याला काय सांगतो की मी माझ्या उच्च आत्म्याबरोबरच बोलत आहे, बाकी कुणाबरोबर नाही. तुम्हाला आठवतंय ना तिसरा आठवडा? जरा एकदा जाऊन तुम्ही तोही एकदा जस्ट बघू शकता की ह्या आठवड्यामध्ये आपण संकेत घेतला होता, एक सिग्नल घेतला होता, ज्यातून आपल्याला समजत होतं की मी माझ्या उच्च स्वसोबत बोलते. तर या आठवड्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस एकदम इझी आहे. ऑलरेडी आपल्याला ते सगळे सिग्नल्स आलेले असतील. नसतील आले तर पुन्हा करू शकता. आज एक दिवस तुम्हाला वेळ आहे पूर्ण, की ज्या वेळेस तुम्ही पुन्हा हृदयावर जा. रोजच्या प्रमाणेच सराव आहेत. काही त्याच्यात तुम्ही बघताय किती सोपे सराव आहेत. पण हे जे आहे ना, पहिला आठवडा आपला, हा सगळ्या पुढच्या येणाऱ्या आठवड्याचा एक एक बेस आहे, की हे जेव्हा आपण करतो, उच्च आत्म्यासोबत आपण बोलायला लागलो आतमध्ये, आपले इंट्युशन वाढले म्हणतो आणि आपल्याला गाईडन्स आता व्यवस्थित कळतोय, ह्याच्यावरूनच आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे एकदम पक्क करा त्याचं नातं. तो तुमच्या हातच आहे. तो कुठे बाहेर नाहीये. कुणीतरी बाहेर अशी व्यक्ती तुमच्या बाजूला फिरती असं नाहीये. आपल्या आतच आहे तो. त्यामुळे त्याच्याशी बोला, त्याच्याबरोबर बसा थोडा वेळ. आपण जितकं एखाद्या माणसाला ओळख काढायची म्हणली, त्याची ओळख पक्की करायची म्हणली, तर आपण त्याच्याशी बोलतो. कम्युनिकेशन महत्वाचं आहे. संवाद महत्वाचा आहे. तसंच आपल्या उच्च आत्म्याबरोबर बोलायचं, की जितका वेळ आपण आत जातो आतल्या जगामध्ये आणि त्याच्याशी बोलणं, हे जसं आपल्याला एक छान अभ्यासक्रम दिलाय, की कसं बोलायचं. म्हणूनच हा अभ्यासक्रम महत्वाचा आहे युनिफाईडचा. तर त्याप्रमाणे जिथं-जिथं अशा निगेटिव्ह ठिकाणी जातो, आपली आभा स्वच्छ करा, बंद करा आणि झोपताना आपल्या ईश्वराचे गुण आठवा आणि आपणही त्या गुणांमध्ये आहोत, हे लक्षात ठेवत. आणि अजून एक गोष्ट जी इथं दिली नाहीये, सगळ्या सृष्टीला प्रेम पाठवत. जितकं आपल्या हृदयातून प्रेम जातंय, आपण तितके ईश्वरी गुणांमध्ये राहतो. त्यामुळे हृदयावर केंद्रित होऊन प्रेम पाठवत, ईश्वरी गुणांना आठवत झोपी जा. हा आपला तिसऱ्या दिवसाचा सराव आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही छान प्रश्न विचारतायत. थँक यू. भेटू आपण उद्याच्या सत्रात.